हाय सर्वांना. बघा कारभार गेलं ते गावात, काय तर त्यांना पार्सल आले. तुम्हाला आमच्यातलं वातावरण मी दाखवते हो. कसं पाऊस म्हटल्यामुळं कसं वातावरण झालं या. कधी येतं ते गावातनं काय माहिती. येते थोडा थोडा गाडीचा आवाज, तर आपण बघूया. आता त्यांची बघा जंगी स्वागतमध्ये एंट्री झालेली आहे बघा अशी, आणि त्यांच्या चेहऱ्यावर लयच ग्लो आलाय बघा. लयच हसतं या, हसतं ते म्हणजे काहीतरी विशेष असणार आहे. तर आपण मग बघूया. का हो कारभारी लगेच आला? आम्ही वाट बघत बसलो या. स्वामीन म्हणते पप्पा कुठे गेलते, पप्पा कुठे गेलते या. काय आलंय आपल्याला जास्त धावणार नाही बरं का बाहेर. मी नाव पूर्ण फक्त एवढंच दावीन की लंडनवरून आलो जाईल. हे पुढे पुढे दाखव. ॲड्रेस कुठला आहे? लंडन. ओके चला तर बघूया आपण काय आहे ती. हो, आणि खास कोणी पाठवलंय? त्यांच्या ताईंनी पाठवलंय बघा, आमच्या वहिनी साहेबांनी. तेव्हा त्यांना खूप खूप असा आनंद झाला या. रक्षाबंधनचं स्पेशल गिफ्ट आहे त्यांना. त्या काही तर येऊ शकत नाहीत, त्या लय लांब असल्यामुळं. येणार आहे परत येणार आहेत हो. येणार आहे पण आता चला तर बघू मग आपण आता काय आहे ताई ती फोडायचं ही. तर मला व्यातरत लागली आहे. ताईने भरपूर काय पाठवलेलं आहे. ते तुम्हाला पाठवलं होतं ते. चला तर अशा ताईंचं महत्त्वाचं पहिल्यांदा आभार मानतो की काय मला म्हणायचं इकडे पुढे. तर असंच म्हणजे जे सख्या बहिणीसारख्याच ताई आहेत त्या लंडनच्या ताई. त्यांचं खूप मनापासून त्यांना महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. की भावाला एक भेट पाठवली, म्हणजे राखी तर पाठवलीच असणार आहे, पण एवढं मोठं वस्तू आहे म्हणजे काहीतरी असणार आहे. तुम्हाला असा विचार पडला. गेल्या वर्षी पण पाठवलेलं. चला तर बघूया. चला माझ्या अगोदरच लागा तिघी बी तयारीत. मग काय काय गिफ्ट आलंय बघायला नको. होय का? हो. बघा कसलं भारी पाठवलंय. खूप छान. तर महत्वाचं म्हणजे ताईंनी आपल्यासाठी दीदी खाऊन दे. तर कागद काढून थांब. तर खूप छान अशी मिठाई पाठवली आहे, आणि त्यात राखी पाठवलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता रक्षाबंधन किती दिवस राहिली? कोणवार आहे? बघा शुक्रवार रक्षाबंधन आहे. हा, तर ताईंचं खूप खूप धन्यवाद. आणि महत्वाचं म्हणजे कुठून आलेलं आहे तर लंडनवरून आलो, तुम्हाला दाखवलं मी ह्याच्यावनी. आणि महत्वाचं म्हणजे कुठल्या ऑफिसमधून आलंय तर आपलं जोडीदारचं ऑफिस आहे, डिलेव्हरीचं ऑफिस आहे. तर त्यांना बी व्हिडिओ जाईल. त्यांचं मनापासून धन्यवाद. त्यांची सेवा महत्वाचं आमच्याकडून पोचली. काय तुटलं नाही, काय फुटलं नाही, मोडलं नाही. होय गे? हां, तर त्यांचं मनापासून धन्यवाद. हां, तर डिलिव्हरीचं ऑफिस आपल्या फलटणमध्येच आहे, कुळकीमध्ये. कुणाला जरी तिथं माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो, खराडे हॉस्पिटलच्या पाठीमागं आपलं जोडीदार आहेत खास महत्त्वाचं, धनराज सर आणि वैभव सर. तर त्यांचं मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा. तर असं राखीचा एक रेशमी धागा भाऊबीजीच्या प्रेमाला पत्र पाठवले बनवतो. रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या भावाला. फॉर्म मेघा गजानदेकर, लंडन. थँक्यू, धन्यवाद ताई. असं तुमचं प्रेम राहून द्या. आणि आम्हाला थांब 2 मिनिटं. आम्हाला बी तुमची महाराष्ट्रात पुन्हा येण्याची आतुरता लागलेली आहे. तुम्ही लवकर तुमच्या फेब्रुवारी महिन्यात लवकर भावाला भेट द्या. आम्हाला तिकडे येणं होत नाही ताई एवढला. तुम्ही येणार आहे महाराष्ट्रात तर आमच्या घरी, तुमच्या भावाच्या हक्काच्या घरी तुम्ही या आणि भावाला आणि वहिनीला भेटून जावा. तुमचा पाहुणचार आम्हाला खूप मोठा करायचा आहे, कारण 2 वर्ष सलग आज 2 वर्ष झाली. तर असं गिफ्ट पाठवलं आहे. साईड आईला दाखव की. तर असं गिफ्ट पाठवलेलं आहे. तर आई आमची नुसती नजर मोडती, नुसतं बघत नाही, काही नाही, नुसतं लांबणी नजर मोडती, कारण तिला वाईट वाटतं एका गोष्टीचं. कोणी काय पाठवलं की आईला थोडंसं वाईट वाटतं. तसं काही नाही बरं का, आईला आनंद होतो. आईकडे दे की, आई बसतीये. अगं तशी नगं बसू,
स्वतः गती पडल्यासारखी ऐकत ढकल तू सर लांबतो हो बुजला ए, यायला दादा, देऊ तू नको. आणि दे तिला बी खायला चल, मागं हो. आता थांब की. खाऊन दे. तर रक्षाबंधन 2-3 दिवसावर झालेले आहे. हो, शुक्रवार आहे. हा आहे बकी राखी बकी राखी पाठवली एक आणि मिठाई एक प्रकारची मिठाई नाही तर काय काय मिठाई आहे महत्वाची बघा सर्व पकड. आणि ही लांबून आलेलं हितने आलेलं पार्सल नाही तर इथं काजू बदाम काय काय ते काजू बदामच आहे ना हो, काजू बदाम पिस्ता त्याचा इथं. हा आता भरपूर असं आहे बरं का आम्हाला न सांगता येईल एवढं मिठाई पाठवलेली आहे ड्रायफ्रूट आहे. आहे बघ की आईच्या मनात काहीतरी येत असणार आहे पिकत असणार आहे असं समोर घ्याय नसती हात लाव की त्याला घे की समोर तुझ्या हो, पुरीत कशी करते. नाही आई आता काय सांगायचं तुम्हाला कसं सांगायचं मला सांगतो. सलग 2 वर झालं तर राखी पाठवते ते मला तुम्हाला काय वाटतं का नाही होय की आपल्या घरी बी आपण लेखीचा पाहुणचार केला पाहिजे होय भाऊबीजीला होय गाई सांग की लेखीला आपल्या आपण बी काय तर पाहुणचार केला पाहिजे आपल्या घरी आली पाहिजे मग काय केलं ही जाऊन दे काही बोलणार नाही ती ह्यांच्याकडे मोबाईल धरून बी काय उपयोग माझा होत नाही नुसती बघते ती त्याच्या नजर डोक्यात काय ते विचार असतात आणि ती बघा अजून बघा अजून बरं काय बघा काय म्हणते मग कारभार तू 2 शब्द सांगायचे हो काय नाही त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणले की ते येतेल्या महाराष्ट्रात ह्याचीच आपण वाट बघतोय यावं ते महाराष्ट्रात आल्या घरी ती येणारच आहेत 100% येणार आहेत आणि भेटून जाणार आहेत तर त्यांचाही पाहुणचार खूप मोठ्या पद्धतीने करायचा आहे मला माझ्या मनात आहे ती आणि आईच्या मनात असणार आहे की लेखीचा पाहुणचार चांगला व्हावा होय गाई चांगली दिली की राखी तर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा ताईंचं आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो सगळ्यांना बाय का नाही